आज आपण आलोय बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानावर आणि आपल्या सर्वांना बाजीराव पेशवे यांची समाधीचे दर्शन करवणारे नर्मदा तट रावेरमध्ये आपण आलेलो आहे आणि बाजीराव पेशवे यांचं समाधीस्थळाचं आपण दर्शन करणार आहे। नर्मदे हर। आपण बघू शकता या समाधीजवळ मैयाचं विशेष असं पात्र आहे आणि एक मोठ्या आणि भव्य स्वरूपात आणि मैया इकडनं दर्शन करवणारच मी आपले आणि मग आपण पेशव्यांच्या समाधीस्थळावर आज जाऊ। खूपच दर्शनीय स्थान आहे नर्मदा मैयाचं। आपण इकडनं विशाल जलस्रोत बघू शकतो। किसी विशेष स्थान आहे इकडनं आपल्याला कल्पना येणारच आहे। नर्मदे हर। तर आपण आता चलूया बाजीराव पेशवे प्रथम बाजीराव पेशवे यांच्या आपण समाधीस्थळावर पुढे वाढूया। आपल्या मराठीचा अभिमान आहेत बाजीराव, ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर निघून आणि संपूर्ण भारताला जिंकलं। एकही युद्ध आपल्या जीवनातले हरले नाही असे बाजीराव आणि त्यांच्या पेशव्यांच्या समाधीवर आज येण्याचा योग आहे आणि आपण निश्चित आपल्याला दर्शन करवणार आहे। तर आपण आता चलूया बाजीराव पेशव्यांचे समाधीवर। हे द्वार आहे, मुख्य द्वार, सुंदर द्वार बनलेलं आहे। नर्मदा मैयाचं तट आहे आणि ह्या तटावर एक अजय योद्धा, ज्यांनी कधी पण एक पण युद्ध हारला नाही असा एक मराठा वीर बाजीराव पेशवा यांची समाधी आपण समोर बघताय। चारी बाजूला गाभारा आहे आणि मधोमध वीर बाजीराव यांची हे समाधी स्थळे रावेरला। आपण दर्शन करूया अशा वीरांच्या समाधीचं, अजून त्या इतिहासाला स्मरण करूया ज्यांनी मुघल आक्रांतांना भारताच्या बाहेर पळवण्याचा प्रयत्न केला, ज्या पेशव्यांनी एकही युद्ध नाही हरलंय। महाराष्ट्रापासून घेऊन अटक ते कटक अजून मराठा मान वाढवला असे बाजीराव पेशवा यांची ही समाधी आपण निदर्शन केले।